स्वकर्ता पितु के जे आज थोडके मराठी भी थोडं बघू पडे आपण बी बघू पडे कोई थोडके एडजस्टमेंट हवा आहे उन्हात जा म्हणजे आपावली जे बोली है बाकी दूर देखावे नाही हम जाइए। आज आज आपण इथे कुंडल तालुका अक्राणी धडगाव जिल्हा नंदुरबार इथे आध्यात्मिक पवित्र शांती आरती बैठक मध्ये आपण दूर दूरून आलेले सगळ्यांना तसेच आपल्याला इथे एकत्र करणारे एसी कोर केसरी सिंग दादा त्यांना विश्व प्रसिद्धीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार फर्स्ट लॉर्ड कोरिंगाल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड देवादिदेव GRI म्हणून डिक्लेरेशन केलं आहे। UK युनायटेड किंगडम कॉमनवेल्थ UNO युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन द लीग ऑफ नेशन्स 142 डेलिगेट्स आणि 66 धरी राष्ट्रांनी डिक्लेअर केलं आहे। ते आत्ताच दस्तावेज वाचला आणि हा जो कुदरती व्यवहार आहे नॅचरली व्यवहार आहे हा डॉक्युमेंट्स फॅक्ट्स आधारे विश्वने प्रसिद्ध केलेला आहे आणि हा का प्रसिद्ध केला ते भी बोलेनच परंतु प्रथम आपण अशा महापुरुषांचं सगळ्यांना आपल्याकडून आणि इथल्या समाजाकडून एकत्र आपण विवेक करून घेऊ। स्वकर्ता पितु के जय आणि त्यांचे कुटुंब एसी कोर केसरी सिंग दादांचं कुटुंब काटास्वानला आहे आणि त्यांची समिती आहे। त्या समिती आणि दादाच्या कुटुंबाला प्रथम विवेक करतो। स्वकर्ता पितु की जय। आणि रंजनपूर उर्फ मोरवड तालुका तोडदा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र ज्यांनी मूळ धर्माची स्थापना केली 11/12/1938 साली सतीपतीचा व्यवहार दाखला असा महापुरुषचे कुटुंब आप श्री गुलाम बाबा आप श्री रामनाथ बाबा आप श्री सती दगुमाता त्यांच्या कुटुंबाला पण मी विवेक करतो। स्वकर्ता पितु की जय आपकी जय। आणि बोलण्यासारखं बरंच आहे त्या डीप मध्ये गेलो हिस्ट्रिकल गेलो तर वेळ जाणार। दामजी दादा आहे आज 3 समिती आहे धरमसिंग दादा आहे असे बोलणार आहे मी माझं काढात आलं आहे गिरधर दादा पण येत आहे असं पर अजून आले नाही तर त्या पद्धतीने आज विषय घ्यावा लागणार आहे आणि आजच्या काळाला आजच्या वेळेला काय आवश्यकता आहे आणि काय परिस्थिती आहे याच्यावर मी थोडं बोलावं लागणार आणि मराठीतच बोललो तर काय काही इथे आहे त्यांना काय समजणार त्या पद्धतीने मला बोलावं लागणार। तर हे जे इंडियन नॉन ज्युडिशियल हे जनरल स्टॅम्प आहे त्याच्यामध्ये फाईल तर हे जनरल स्टॅम्प आहे। जनरल मध्ये सार्वदेहिक सर्वांना लागू पडेल। जास्त पूर्ण दस्तावेज काढणार नाही पण त्याच्या वॉटर लेटर मध्ये पाहिलं तर रेव्हेन्यू कमळभूमी त्याला सांगतात अशोक चक्र परंतु त्याला कुदरती जे खरं आहे ते रेव्हेन्यू कमळ भूमिका आहे। आणि त्याच्यामध्ये जनरल स्टॅम्प मध्ये बघा त्याच्यावर SPI 2 स्टारचा सिंबल आहे त्याच्यावर ASPI लिहिलेलं आहे सर्वे प्रिव्हियसली इंडिया। आणि त्याच्यानंतर जनरल स्टॅम्पच्या वॉटर लेटर मध्ये बघा त्याच्यामध्ये 4 लाईन्स 4 सिंहाचा आकृती दाखवली आहे 4 सिंहासन राजगादी आसन सांगतात त्याला ती एक आकृती आहे। त्याच्यानंतर 1 स्टार आणि एकच तारा आणि GRI लिहिला आहे
जोरिसरेस इंडिया, जॉर्जिसरेस इंडिया त्याचे अनेक अर्थ होतात. आणि नंतर XOX असा जनरल स्टॅम्प आहे. त्या वॉटर लेटर मध्ये बघा XOX म्हणजेच फादरहुड, या जगाचा संचालक, जे जेवढं सर्क्युलेटर रुलिंग आहे विश्वाचं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार याने विश्वाचे जे कुदरती रुलिंग आहे हे पंचसूत्र ठेवले आहे. पंचतत्व आणि कणी आणि जे आहे जे कुदरती आहे त्याचा खुलासा त्याच्या XOX मध्ये दिलेला आहे. असं करता करता सगळे एव्हिडन्स पाहिले, जे सर्क्युलेटर रुलिंग मध्ये आहे जे एव्हिडन्स पाहिले. एक राहिले वॉटर लेटर मध्ये क्राउन ताज आहे आणि या देशाचा करन्सी 1 रुपयाची नोट आहे. त्याच्या भारत सरकार लिहिलं आहे. त्याच्यानंतर 2 रुपयापासून ते 2000 पर्यंत त्याच्यावर लिहिलं आहे भारतीय रिझर्व्ह बँक गॅरंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. एक गॅरंटी दिलेला आहे आणि एक खुद सरकार आहे. आणि त्याला जे सरकार लिहिलं आहे, भारत सरकार लिहिलं, त्याला करन्सी सांगतात, त्याला चलन सांगतं मराठीमध्ये. आणि जे 2 रुपयापासून बाकी आहे त्याला भारतीय रिझर्व्ह बँकेपासून अधिकृत ग्रांटेड बाय द सेंट्रल गवर्नमेंट, त्याचा आय प्रॉमिस टू पे द गवर्नमेंट 10-5-500 अदा करने का वचन देता हूं. आणि 69च्या पुढे आज डिमांड शब्द आला होता. आता तो डिमांड शब्द निघाला आहे. ते खोलवर गेलं तर त्या कॉन्स्टिट्यूशन नुसार ते बदल झालेला आहे. तर आणि जे रेव्हेन्यू स्टॅम्प आहे त्याच्यावर भारत राजस्व रेव्हेन्यू इंडिया, ते मी काढणार तो वेळ जाणार म्हणून सांगतो, ते बघायचं तुम्ही. त्याच्यावर लिहिलं भारत राजस्व रेव्हेन्यू इंडिया. आणि पोस्ट स्टॅम्प आहे. पोस्ट स्टॅम्प भारत इंडिया, भारत इंडिया, भारत इंडिया, त्याच्यावर लिहिलं आहे 4 लाईन्सचं असेल, हे सिंबल असतील. आणि त्याच्यानंतर कोर्ट फी स्टॅम्प, कोर्ट फी स्टॅम्प मध्ये 4 लाईन्स लिहिलं ते. आणि कोर्ट फी स्टॅम्प भारत इंडिया, भारत इंडिया. आणि जे सर्व्हिस स्टॅम्प आहे ते माझं डोक्यातून जात होतं. सर्व्हिस स्टॅम्प आहे, त्या सर्व्हिस त्याच्यावर भारत इंडिया लिहिलं आहे. आणि एवढं जे रुलिंग आहे भारत इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे शब्द आलेले असतील. ना कोणत्याही पार्टीचं, ना कोणत्या स्टेटचं, ना कोणत्याच केंद्राचं, फक्त केंद्राचं एव्हिडन्स आहे आय प्रॉमिस टू पे द बेरर. परंतु जेवढे जे सर्क्युलेटर रुलिंग आहे, जेवढे जनरल स्टॅम्प सांगितलं हे जनरल स्टॅम्प आहे सगळे. याच्यावर भारत इंडिया, भारत इंडिया, भारत इंडिया. आणि त्याच्या वॉटर लेटर मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार, म्हणजे भारत सरकारचं जे एव्हिडन्स आहे, भारत सरकारचं अर्थ मटेरियल्स आहे, कोणा हे एव्हिडन्स स्वरूपी भारत सरकारचं पूर्ण देशाचं रुलिंग त्याच्यावर चालत आहे. देश त्याच्या नावाने चालत आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारच्या नावाने. ना कोणत्याही पार्टीचं, ना कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंटचं, ना सेंट्रल गव्हर्नमेंटचं, फक्त भारत सरकारचं रुलिंग आहे. जेवढं जो अर्थ मटेरियल्स, मिंट आहे, मुद्रा आहे, कॉइन्स आहे, करन्सी आहे, आणि जनरल स्टॅम्प आहे, रेव्हेन्यू स्टॅम्प आहे, सर्व्हिस स्टॅम्प आहे, ते भारत सरकारच्या नावाने आहे. आणि भारत सरकारचा अर्थ मटेरियल, पैसा भारत सरकारचा आहे, मिंट भारत सरकारचा आहे, वर्दी भारत सरकारचा आहे, का की हे एव्हिडन्स सांगतं. आणि हा एव्हिडन्स विश्व कॉमनवेल्थ डिक्लेअर केलेला आहे, विश्व कॉमनवेल्थ ते जाहिरात केलं आहे. हे देशाचं रुलिंग काय आहे. आणि जेवढं मी आता बोललो ते इंडियन नॉन ज्युडिशियल कुदरती आहे, नॅचरली आहे. आणि जगात सांगतो या देशाचा आदिवासी प्रकृती पूजक आहे. प्रकृती याने जे निसर्गाने दिलेलं आहे, प्रकृती ठेवलेली आहे, त्याला सांगता इंडियन नॉन ज्युडिशियल. आणि इंडियन नॉन ज्युडिशियल हे कुदरती नॅचरली आहे. आणि ते कोण आहे, त्याचा व्यवहार काय, ते विश्वाने डिक्लेअर केलं आहे. आणि त्या डिक्लेरेशन नुसार, त्या प्रसिद्धीनुसार हे दस्तावेज आहे पुणे ऑफिसला दिले जात आहे. का दिलं जात आहे, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारचा 8 बाउंड डिपार्टमेंट्स आहे, ते भारत सरकारच्या अधीन आहे. भारत सरकारचा अर्थ मटेरियलचा युसेज मध्ये आहे, त्याचा वापर करता, पैसा घेता, पगार घेता आहे. परंतु कोणाचा वफादार, आपण सगळे भारत सरकारच्या वफादार आहे. भारत सरकारचं, भारत राजस्व रेव्हेन्यू इंडिया, भारत सरकार
रेव्हेन्यू इंडिया म्हणजे भारत सरकारचा अर्थ मटेरियल्स आहे. जे काही आहे धन संपत्ती आहे भारत सरकारची आहे, भूमी भारत सरकारची आहे. हा एव्हिडन्स दादांनी विश्वामध्ये ठेवला आणि विश्वामध्ये ठेवल्यानंतर आता जगामध्ये आजपर्यंत पाहिलं तर अक्षर, बाराखडी आणि अंक मध्ये काय आलं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वरचा एक खाली आला आणि शून्य. आणि जग काय सांगतं, गणित शास्त्र काय सांगतं की जगाची निर्मिती शून्यातून झाली आणि शून्याचा शोध भारताने लावला. हा विज्ञान गणितशास्त्र सांगतं, त्याला अंक सांगतो आपण. आणि मूळ अक्षर ओ आ इ ई उ ऊ ए आय ओम आहा, त्यानं ज्याला सांगतात व्यंजन. त्याच्यानंतर स्वर आला, खाली स्वर क ख ग घ ज्ञ पर्यंत. हे 52 अक्षर आहे. आणि जगामध्ये किती मोठे शास्त्र बनवायचे, किती मोठे काय बनवायचे, अब्ज खर्ब बनवायचे असेल 1 ते 10 पर्यंत अंक येतात. रिपीट त्याच होतात. आणि किती मोठं पुस्तक लिहायचे, किती मोठं ज्ञान लिहायचे असेल ओ पासून ज्ञ पर्यंत अक्षर त्याच्यामध्ये मोड होतात. याचा अर्थ जगाला एवढंच माहित होतं की सती आणि पती, नर आणि मादी भेटल्यानंतर नर आणि मादी भेटल्यानंतर हिचा आधार घेतल्याने हे शरीर बनतं. एवढं जगाला माहित होतं. जीव येतो, जन्म घेतो आणि वय झाल्यानंतर तो मृत्यू होतो. परंतु येतो तर कुठून, जातो तर कुठे, हे जगाला माहित नव्हतं. त्याला सांगता अंधकार, त्याला सांगता कर्मकांड. हा जगत कर्मकांड मध्ये फसलेला होता. कुदरती आणि नॅचरली इंडिया नॉन-ज्युडिशियल कुदरती व्हायला जगाला माहित नव्हतं. जग हा अजड होता, अंजान होता. म्हणून तो मूर्ती पूजेला लागला. मंदिर मध्ये गेला, चर्च मध्ये गेला, मस्जिद मध्ये गेला, गुफा मध्ये गेला, पाण्यामध्ये गेला. ज्याच्यात जीव नाही, ज्याच्यात साक्षात आत्मा नाही, त्याची पूजा केली. परंतु एसी कोर केसरी सिंग दादांनी सतीपतीचा व्यवहार दाखवला. आणि आज इथे बसला आहे. इथे दादा का आले? जगाचं कॉन्स्टिट्यूशन बघा. भारताचा रुपया, अमेरिकेचा डॉलर, चीनचा येन, येन काय सांगतात, हे करन्सी आहे. आणि भारताचा रुपया, भारताचं 4 लाईन सत्यमय जयते, जे आपण फळीवर ठेवले ते सिंबल्स आहे. भारत राजस्व, रेव्हेन्यू इंडिया. तसं अमेरिका राजस्व, रेव्हेन्यू असं का सिंबल नाही, असं का नाही, हा कधी जगाने प्रश्न नाही केला. परंतु हे एव्हिडन्स दाखवतं सृष्टी रचना, मानव रचना, देह रचना याचा एव्हिडन्स आहे. कसा एव्हिडन्स आहे? वॉटर लेटर, वॉटर लिली, वॉटर मार्क, वॉटर शेप. आपण बोलताना बोलतो, याला सांगतो आपण. थोडं तिकीट काढून घ्या मला. येणारी जी परिस्थिती आहे त्याच्यावर दामजी दादा बोलतीलच, पण थोडस कुदरती जे आहे ते मी दाखवतो. हे इंडियन नॉन-ज्युडिशियल आहे. हे स्टॅम्प आहे, जनरल स्टॅम्प. जनरल माता असेल, स्त्री असेल, एका स्त्रीकडे जसं
तिचं शरीर आहे, तर जगामध्ये जेवढ्या स्त्री आहे त्याचं शरीर आहे. आणि आपण पुरुष आहे, माझ्याकडे जसं आहे तसंच सगळ्यांकडे आहे. माझं वारस आहे, माझ्या बापा आईकडनं आलं, त्यांना त्याच्या आई बापांकडनं आलं, त्याच्या आई बाप करता 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 याला सांगतात जनरल स्टॅम्प. जनरल, हे एक जनरल आहे, हे एक जनरल आहे. हे दादांनी दाखवलं, प्रत्यक्ष प्रमाणामध्ये दाखवलं. वॉटर लेटर वॉटर लिहिली, म्हणजे या जगामध्ये अखंड पाणी होतं. पाण्यानंतर हेमसला टॉवर गाईड बाप्पाचा प्रकाश आला आणि पाणी पाणी सरकत गेलं आणि ही भूमी निघत गेली. जसं आता मोठे डोंगर बघता आपण, असं कपारीला मोठे मोठे डोंगर, असं जसं जसं पाणी कमी होत गेलं तसं तसं. आणि ही जी भूमी आहे, दाबदेवगावी काल दामजी दादांनी सांगितलं, सातपुडा ही सृष्टीची प्रथम रचना. या सृष्टीवर सर्जनहार बापने हेवस लाईटावर त्याच्या प्रकाशाने त्याच्या पाणी मधून धरतीचं स्वरूप पुढे आलं आणि त्याच्यावर ही कणी, ही जेवढं दिसत आहे कणी, याला सांगतात श्वास बिंदूची कणी, नाही पोण पाणीची कणी. आणि हे जे शरीर आहे, माता आणि पिता भेटल्यानंतर श्वास चालला, पाणी पडलं आणि हा रूप निर्माण झाला. हा युगाचा संबंध होता, हिचा संबंध आणि ह्याचा संबंध हा युगाचा होता. हा संबंध जर ओळखला असता तर हा जग भटकला नसता. परंतु ह्या संबंधाला हा जग, हा मानव, हा जीव विसरला, म्हणून अति पाप झालं या धरतीवर आणि कुदरती व्यवहारचा अनादर व्हायला लागला. तेव्हा एसी कुंवर केसरी सिंग दादांना या सृष्टीवर यावं लागलं. हा विश्वाचा प्रश्न आहे, हा फक्त भारताचा नाही, हा पूर्ण विश्व जगाचा प्रश्न आहे, जीवमात्राचा प्रश्न आहे. आजपर्यंत त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग, सतयुग, त्याच्या प्रमाणे अवतार आले. आता एखादी गाडी बिघडली आणि त्यांनी मला सांगितलं की गाडी सुधारायची, मी इथे जोड असेल त्याच्याकडे घेणार, तिथे नाही झालं तर पुढे घेत जाणार, पुढे नाही झालं तर पुढे पाठवेल. तसं करता करता सृष्टीवर अति हेमस लाईटावर गाईड, अति पाप होतं, अति व्यभिचार होतं, अति प्रपंच वाढतं आणि या जगाच्या रचनाचा अनादर होतं. तेव्हा एसियोकांड पुरुष या धर्तीवर येतो. एसियोकांड सोचाईचा परिपूर्ण हिसाब, त्याला सांगता इंडियन सत्यमय जयते. तर जगाला जीव येतो आणि जातो, माता पिता भेटल्यानंतर जीव येतो, परंतु तू कुठून येतो, कुठे जातो हे आजपर्यंत जगाला माहित नव्हतं. परंतु एसी कुंवर केसरी सिंग दादांनी प्रत्यक्ष प्रमाणामध्ये दाखवलं, स्वतःचं शरीर आणि हिचा संबंध दाखवला. तर माता पिता भेटल्यानंतर, याचा आधार घेतल्यानंतर हा जीव येतो. हा कसा येतो सगळं जगत सांगतं, देवाने दिला. हा खरी गोष्ट आहे, देवाने दिलं, ईश्वरने दिलं, कुदरतने दिलं. परंतु तुम्ही दोघं होते खाट्यावर, तुम्ही दोघं होते, तुम्ही काम करत होते. आता शेतामध्ये पीक टाकायचे आहे, तर जे पीक टाकणार तेच उगणार, दुसरं नाही उगणार. तर संसाराने हा जगत निर्माण झाला आहे, संसाराने हा देहरूप निर्माण झाला आहे आणि तो माता पिता आहे प्रथम. परंतु माता पितांनी कर्मयोग करताना त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. नाही तर देवाकडून येतं, सर्जनार बापकडून येतं, तर बरोबर वाट पाहिली असते, येताना पाहिलं असतं. तो येतो कसा, कुठून येतं ते घर बघून घेतलं असतं तर ना मंदिरची गरज होती, ना मूर्तीची गरज होती, ना गुरुचेलाची गरज होती. माता आणि पिता हे प्रथम चरण आहे बापचं घर दाखवण्यासाठी. परंतु हा जग माता पितेला सोडून
कुदरती व्यवहार धरती माता आहे, सूर्य चंद्र आहे, पोण पाणी आहे, कणी आहे, आणि माता पित्याला सोडून जगात दुसऱ्या रस्त्याला मार्गाला दवडला पडाला म्हणून अंधकार. बाप पत्ता रस्ता नाही भेटला, सत्य मार्ग नाही भेटला, आणि ते सत्य मार्ग दाखवण्यासाठी एसी कोर केसरी सिंग दादांना यावं लागलं. एसी याने अकाउंट पुरुष, हिसाबी पुरुष, मार्चा एंडिंग येतात. मार्चा एंडिंग आताच गेली. मार्च एंडिंगला सगळे ऑफिसर सगळे गोळा होतात, त्याचे हिशोब किताब होता. 31 मार्च पर्यंत त्यांना मार्च एंडिंगचे हिशोब द्यावा लागतं. तसा या जगाचा सृष्टी केव्हापासून असं झालं, दादाने ते हेविंग न बिगनीचं सांगितलं. सृष्टी रचना झाल्यापासून माता आणि पिता आले, या धर्तीवर सत्य आणि पतीचं नातं आहे. त्रिलोक सांगितलं एक आहे, त्याची उत्पत्ती नाही. दोन आहे, उत्पत्ती लायक आहे. नर आणि मादी. एक सांगतं हिजडा, नपुसंग सांगतं त्याची उत्पत्ती नाही होत. हे त्रिलोक लोकांनी आजपर्यंत त्रिलोकांची भक्ती केली. बाबांनी ते गुलाम बाबांनी त्याचा लेख दिलेला आहे. त्रिलोक त्याची भक्ती केली, पण कुदरती भक्ती नाही केली. कुदरतकडे कधी कोणी दाखवलं नाही कुदरती रस्ता. तर मार्च एंडिंग आतापर्यंत जग माझ्यासारखा मोठा नाही. थोडस ज्ञान आलं, थोडस तो सांगतो तो माझ्यासारखा मोठा नाही. परंतु ती धरती राहिली नसती तर, पाणी राहिलं नसतं तर, ही कणी राहिली नसती तर, हवा राहिली नसती तर, सूर्य आणि चंद्राने प्रकाश दिला नसता तर, आणि त्यात आई वडील इथे राहिले नसतं तर माझं येणं झालं असतं. स्वर्गीय भूमिका, महान तीर्थ माता आणि पिता आहे. परंतु त्या महान तीर्थला जगाने दुर्लक्ष केलं. जगाने त्याला अंधकार मध्ये घेऊन गेलं, परंतु ते सत्य त्याच्याकडे गेले नाही. प्रत्येकाचं तीर्थ घराघरात आहे. हा जीव भटकला नसता, परंतु सत्य आहे तर कोणी दाखवलं नाही. फक्त ना फक्त एसी कोर केसरी सिंग दादांनी दाखवलं सत्य काय. आणि असं करता करता जगत हा कुदरती रचना होती, कुदरती व्यवहार होता, कुदरती कॉन्स्टिट्यूशन होतं. जगाचं कॉन्स्टिट्यूशन एकच आहे, आणि एकाच कॉन्स्टिट्यूशनच्या खाली जगतला यावं लागणार आहे. हे जेवढं जे काय बनवलं आहे, हे मनुष्याने बनवलं आहे. फक्त ना फक्त कुदरती व्यवहाराशिवाय जगाला सहारा नाही, जगाला कोणताही मार्ग होणार नाही. आता ह्या कुदरती व्यवहाराकडे यावंच लागणार. आणि ही मार्च एंडिंग आहे. आजपर्यंत जेव्हापासून सृष्टी निर्माण झाली, मातांना सांगतो मी, तुम्ही तरी 9 महिन्याचा हिशोब ठेवला, परंतु आम्ही ना 1 सेकंदाचा बी हिशोब नाही ठेवला. म्हणून 99 इयर लीज असा गुह्य हा अभ्यास, गुह्य हा व्यवहार, 99 इयर लीज हा जीव जेव्हापासून सृष्टी रचना झाली, एक माता आणि पिता उतरवले, कणी उतरवले, आणि त्याच्या वाढत गेला, तेव्हापासून हा विसरून गेला. हा कुदरती व्यवहार विसरून गेला, आणि त्याला सोडून दिलं. आणि त्याला बनवणारा होता, त्याचा रचनाकार होता, त्याला पण सोडून दिलं. आणि मूर्ती आणि माझ्यासारखा असेल त्याच्या फोटो लावला, त्याची मूर्ती बनवली, आणि त्याच्या पायाला पाय छाटले. परंतु ही धरती माता, ही कणी जिथे जाईल तिथे आहे, तिथे तिचं दर्शन घेतलं, हा गेला. माझ्यासारखाचा एकदम कृती केली असेल, कलियुग, कली याने कला, आज कलेला किंमत आहे. जी कलाकृती बनवलेली आहे, मूर्त्या बनवल्या आहे, मंदिर बनवलं आहे, मस्जिद बनवलेलं आहे, जे कला आणि कृती, हा जगात कलाकृती मध्ये फसून गेला. आणि परंतु ही कुदरती रचना ठेवलेली होती, ह्याला विसरला. आपण सगळे बोलतो 7 समुद्र पार करके आया, मुली पण गाणं म्हणतात 7 समुद्र पार करके आई. खरी गोष्ट आहे. माताचा गर्भ आहे,
हे पाण्याने भरलं. गाय जेव्हा जन्म घेत असेल तेव्हा बघायचं पूर्ण कव्हरिंग असतं, त्याच्यामध्ये पाणी असतं. आपण बी त्या पाण्यामधून आलेलं आहे आणि 7 लेअर मधून आपण सगळे 7 आणि सगळे सांगतात गंगेमध्ये पवित्र व्हायचं. अरे माता सारखं पवित्र तीर्थ, असं तीर्थ आहे, सगळं पवित्र होऊन झालेलं आहे. आणि जे आज जे बसलं आहे ते स्थान आहे. कुंडली सांगता माताचा गुह्य जो भाग आहे जिथून जीव येतो ती रचना. म्हणून दादाने इथे यावं लागलं, मला त्यासाठीच एवढं घ्यावं लागलं. दादा जिथे जिथे रचना आहे तिथे तिथे येतात. ही रचना तशी होती. हे सरपंच बसलेले आहे पाशा दादा, हे कबीरपंथी होते, परंतु त्यांनी कुंडाचं गावाचं नाव सांगतात. दादांनी सांगितलं, काल बोलले, त्यांनी बोलवलं नसेल तरी मी जाणार, बोलवलं तरी जाणार, नाही बोलवलं तरी जाणार. का? ही रचना आहे, हे शरीर आहे, याच्यामध्ये गंगा पण आहे, सरस्वती पण आहे, हे वेन्स आहे, हे पहाड आहे, डोंगर आहे, तारे आहे, सगळं शरीर आहे. कंपॅरिझन ओव्हर बॉडी. दादांनी स्वतःचं शरीर आणि विश्व शरीर मध्ये दाखवलं आणि हा जीव कुठून येतात कुठे जात हे दाखवलं. म्हणून जगाला दादाला परास्त करता जमलं नाही. म्हणून दादाला फसला कौरिंगर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. देवादिदेव महापुरुष, असा महापुरुष येणार पण आणि जाणार पण नाही. इलाहाबादचे काजी मुल्ला होता, जेव्हा दादाने डिक्लेअर केला तर इलाहाबादचे त्यांनी एक लेख लिहिला. आम्ही अल्लाहला शोधत होतो, ईश्वरला शोधत होतो, पण साक्षात येऊन गेला, परंतु या जगाला माहित नाही पडलं, असं त्याचे लेख आहे. 1961-62 दरम्यान असेल हा जगत. इथे सूर्यदादा म्हणून आहे, लहान होता तो, दादाकडे गेला आणि तिथे बसल्यानंतर दादांनी बोलवलं. दादा तर एकदम साधे सिंपल राहत होते. त्याला बोलवलं, बेटा कुठून आला रे? सातपुड्यातून आला, तोरणमालवरनं. तर त्यांनी सांगितलं सृष्टीची रचना आणि जीव प्रथम कुठे उतरवला ती रचना त्यांना सांगितली. आणि त्याच्यानंतर सांगितलं, तुमच्याकडे मला शोधण्यासाठी मोठमोठे रेडे मारून टाकतात, मोठमोठे बकऱ्या मारतात. दिवाळीला कोण तिडा लावतो, कोण मोठमोठे काय काय करतो, ते कोणाला शोधतात, मला शोधतात म्हणे. कोणी दाढी वाढवतो, कोणी कोणी काय काय करतो. या जगाने काय काय केलेलं आहे. काहीने संसार सोडून दिला, संन्यासी बनून गेला. कोण काय करतो कोणाला शोधण्यासाठी. या प्रथम पुरुषला सजण्यासाठी. परंतु त्यांना मी दर्शन दिलं नाही म्हणे. का दिलं नाही ते सांगायचे, तुम्हाला शोधण्यासाठी जे जे करत आहे. कोणी आमच्याकडे दिवाळी करतात, आता चल मोठमोठ्या रेड्यांना कापून टाकतात. का? ह्याला शोधण्यासाठी, ईश्वरला, कुदरतला, सर्जनहार बापचा, एसी पुरुषला शोधण्यासाठी. आणि मोठमोठे संत, साधू संत दाढी वाढून फिरतात. काही जेवण करत नाही, काही समुद्रामध्ये बसलेले आहे, काही गुफामध्ये बसले आहे, काही वरती पहाडवर बसले आहे, काही मंदिरमध्ये बसले आहे, काही चर्च मध्ये बसले आहे, काही संसार सोडून भटकत आहे. ते कोणाला शोधत आहे? याला शोधत आहे. परंतु हा आपल्याला का भेटले विचार करा. जे जे या दादाच्या सानिध्यात, दादाच्या संमेलन मध्ये येतात, त्यांचं काहीतरी भाग्याचं आहे. विचार करा माझ्या बहिणीनं, माझ्या भावांना. असा योग, असा समय, काही अवतार निघून जातात, काही कल्प निघून जातात, काही हे निघून झाले. तर असा समय येतो जेव्हा सृष्टीवर अति पाप होतं, व्यभिचार वाढतो, भ्रष्टाचार वाढतो. कोणी कोणाचं की ना मातेचा ना पिताचा जमत, ना बापाचा आणि बहिणीचा आपलं मुलीचा जमत, ना काका बाबांचं नातं राहत, ना बहीण भावाचं नातं राहत, ना साधू संतांचं नातं राहत, ना
गुरुचेलाचं नातं राहत अशा परिस्थिती निर्माण होतं जेव्हा जेव्हा या सृष्टीवर तेव्हा तेव्हा एसी अवतार घेतो. एसी पुरुष येतो ज्यांनी बापा बरोबर संसार कसा थाटला, ही रचना कशी बनवली आणि बापांनी स्वतःला कसं बनवलं आणि ते साक्षात पुरावा म्हणून या जगाला दाखवण्यासाठी येतं. आणि हा एसी कोर केसी सदा येऊन गेले, जगाला आव्हान केलं, तुम्ही या रस्त्याला लागा, हा मार्ग पकडा, नाही तर पुढे कठीण दिवस येणार. आणि ते कठीण दिवस येणार. आता बायांचं सांगतो, पुरुषांचं सांगतो. टीव्ही पाहिली, टीव्ही पाहिल्यानंतर हेमा मालिनी केस मोकळे करून टाकले, सगळ्या बायांनी केस मोकळे करून टाकले. सलमान खानने इकडे तिकडे कापून घेतलं, इथल्या पुरुषांनी इकडे तिकडे कापून टाकलं. कोणी? टीव्ही आणि रेडिओ. परंतु माता आणि पिताचा संस्कार घेतले असतात तर ते वंश पिढी हेरिटेज HOAC चा व्यवहार राहिला असता. परंतु HOAC एंटी क्राइस्ट कुदरती नॅचरली व्यवहार संपला. का संपला? माता आणि पिताचा जो रस्ता होता त्याला सोडलं. मग त्याला तंत्र पण लागलं, मंत्र पण लागलं, सगळं लागणार. का जे कुदरत आहे त्याला सांग. मग पण सांगतो मला कोण सांग इथे नेरे नडेल ना, तिथे बसायचे नाही, असं असं एरिया आहे. कोण सांग नाही नाही ते खाऊन घेईल. आमच्याकडे तर डाकणीचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा सांगतात नाही खाते. अरे यार तुम्हाला भ्रम होता, नॅचरली आता ते दाखवलं नाही म्हणून तुम्हाला आज जगाला तंत्र मंत्र आणि यंत्र लागले. पण ते हे रूप, हे शरीर, याचा कारखाना कुठे? याचा कारखाना फक्त ना फक्त माता आणि पिता. अशी मला जगातली भूमिका दाखवून द्या. नेता केसरी सिंग दादाच्या घराकडे जाणं फार हिम्मत लागते. आता ठीक आहे, काटा सोडला जात आहे ना, पोलीसवाले बघणार, मंत्री गावातले पुढारी बघणार, हा कुठे जातो, कुठे सापडेल. आता हा देवाला मानत नाही, हा कायद्याला मानत नाही, कोणाला मानत नाही. का? त्यांनी सत्य काय आहे जाणून घेतलं. मोठी हिंमत लागते. आणि ह्याच्या अगोदर ती परिस्थिती होती आणि ती परिस्थिती अजून येणार. त्या परिस्थितीतून वाचायचे असेल तर जे कुदरती व्यवहार आहे, नॅचरली व्यवहार आहे, जे इंडियन जुडिशियल दादाने डिक्लेअर केलं आहे त्या व्यवहारावर राहावं लागणार. एक गोष्ट सांगतो, माझ्यासारखा शिकलेला, माझं तुमचं नाही सांगत, हा माझ्यासारखा शिकलेला, शेतात नाही काम करणार ना, वडिलांचं आईचं ऐकणार, तो मुलगी सारखं शिटी असं तिथे बसून राहणार, मोठमोठ्या बाता करणार, गुड मॉर्निंग, वेलकम, थँक्यू, अशा मोठ्या बाता करणार. आणि यांच्यासारखा न शिकलेला माझ्याबरोबर रोज चहाच्या नाटाने येऊन बसणार. तो पण मी बोलेल तसं कोणी यार वेलकम, थँक्यू, गुड मॉर्निंग सगळं. मग हा ऐकणार. ऐकल्यानंतर हा आला घरी. घरी आल्यानंतर काय सांगितलं, मी तर सुधरून गेलो ग. त्या बाईला बाई सांगते नको रे सुधरू नको, आपलं शेतवाडी बघ. पण माझ्यासारख्यांबरोबर राहून ना मी सुधारलेलं ना, हा पण बिचारा सुधरून गेला, शिकून गेला. तिथे गुड मॉर्निंग काय बोलायचं, थँक्यू शिकून गेला. तो घरी येऊन बाईला सांगायचं मी पण शिकलो, काय रे बोल रे कसं बोलतो. हा सांगणार गुड मॉर्निंग, थँक्यू. जे जे मी बोलत होते पाठ करून पोपटासारखं पोपटाला शिकून देतात तसं हा शिकून गेला. आणि आला मी तर सुधरून गेलो. आता मला इथे राहायचं नाही ग, मला नंदुरबारला जायचं आहे. तिथे इथे काय आहे. मग हा निघाला. निघाल्यानंतर रस्त्यात जंगल लागतं आणि त्या जंगलमध्ये खून पडलेलं असतं. त्याचा शोध लागत नाही, पोलीस त्याची चौकशी करतात.
हा रस्त्याने पायी पायी जात होता का सुधरायच्या मोठ्यामध्ये राहायचं आहे, सुधरलेलं ना. मग सिटी लागते, जंगल लागतं, त्याच्यामध्ये गाडी उभी होती, पोलीसवाले इकडे तिकडे ढूंढत होते आणि हा पायी जात होता. त्याला विचारलं, काय रे कुठे निघाला? थँक्यू थँक्यू. याला तर थँक्यूचा अर्थ बी माहित नाही. थँक्यू. मग इकडे ये. तर हा जवळ गेला. तुला इथे काय घडलंय माहित आहे का? हा सांगतो यस. यसचा अर्थ बी माहित नाही बिचाऱ्याला, माझ्यासारख्याच शिकून गेला. माझ्यासारख्याच शिकून गेला. नंतर यस, मग इथे जे खून खराब झाला आहे, इथे जे खून पडलाय तुला माहित आहे का? हा सांगतो यस. हे कोणी केलेलं आहे याच्या तुला कल्पना आहे का? तोही सांगतो यस. मग ते पोलीसवाले लिहितात, यांनी हे खून झालेलं पाहिलं आहे, यांना ते माहित आहे. मग सांगितलं भडव्या बस. गाडीमध्ये बसवलं. थँक्यू. मध्ये गेला, इथे बसून जा, वेलकम. नंतर ह्याला घेऊन गेल्यानंतर त्याला जेलच्या दरवाज्यावर घेऊन गेले, कोर्टला उभं केलं. जजने विचारलं, तुला हे जेवढी जी स्टोरी आहे तुला माहित आहे का? हा सांगतो यस. आणि तू इकडे बसून जा आता. त्याला जेल सजा होतं ते बाजूला बसवतात. त्याने सांगतो वेलकम, व्हेरी गुड. का की माझ्यासारख्याच्या शिकून घेतला, ऐकून घेतलं, पण त्याचे अर्थ काय होत आहे त्याला माहित नव्हतं. करता मग त्याला जेलमध्ये ठेवलं. जेलमध्ये ठेवल्यानंतर त्याला सजा जेवढी करायची ती झाली. अंधाऱ्या कोठडीत आला आणि तो जेमतेम निघाला. 6-7 महिन्याची किंवा 1 वर्ष सजा नंतर हा निघाला. घरी निघाला. घराची आठवण आली, बायची आठवण आली, पोराची आठवण आली. हा घरी निघाला. घरी निघाल्यानंतर रस्त्यावर विचार करत करत जात होता. ये रे यार, तिथे तर अंधार होतं, असं होतं, असे माणसं भेटले एवढे दिवस. मग घरी बाईला जाऊन काय सांगू. हा गेला आणि बाईने विचारलं, एवढे दिवस कुठे होता रे? नाही गो, तिकडे घेऊन गेले मला, मस्त गाडीत घेऊन गेले. आणि एवढे दिवस कुठे झोपला? तिथे अंधार होता, त्याच्यामध्ये बसवून ठेवलं, खायला देत होते आणि सगळं व्यस्त होते. आणि हा आला आणि तर बाई बरोबर गोष्टी म्हणजे एवढे दिवस कसं काढलं. पण त्रास तर खरंच भरपूर होता. हा तर सुधारलं आहे ना, ती परिस्थिती येणार आहे. कायदा काय आहे हे पण माहित नाही. कॉन्स्टिट्यूशन काय आहे हे पण माहित नाही. हे नॉन ज्युडिशियल काय आहे हे पण माहित नाही. पैसा काय आहे हे पण माहित नाही. 2000 पासून 202 पासून 1000 पर्यंत काय लिहिलं आहे हे पण माहित. सगळे खिशामध्ये घेऊन पितात, सांगतात पैसे आहे माझ्याकडे, पैसे आहे. वोट मारतात. ही परिस्थिती बेकार येणार. हा जग अंधेरात आहे. इंडियन नॉन ज्युडिशियल सगळे सांगतात या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन पण तिकीटवर काय लिहिलं आहे, जनरल स्टॅम्पवर काय लिहिलं आहे, रेव्हेन्यू स्टॅम्पवर काय लिहिलं आहे, कोर्ट ऑफ फी स्टॅम्पवर काय लिहिलं आहे, पैसे सांगतो त्याच्यावर काय लिहिलं आहे. आणि काय लिहिलं आहे ते पाहिलं नाही. खिशे भरले, निघाले. परंतु इथे काय लिहिलं आहे ते पाहिलं नाही मित्रांनो. आणि जेव्हा आमच्या आदिवासी मध्ये जन्म घेतल्यानंतर 7 दिवसांनी त्याचा विधी करतात, जेवण देतात, सगळं करतात. त्याच्यानंतर मेल्यानंतर स्मशानभूमीकडे घेऊन जाताना त्याचे एक तर इथे लावतात रुपया किंवा इथे ठेवतात.
याचा अर्थ तू जेव्हापासून आला तेव्हापासून पाहिलं नाही, पण आता तरी पहा, हा रुपया कसा बनला, हा रोकडा कसा बनला, हा रूप कसा बनला. जेव्हा सर्जनहार बाप कडून आला, पहिला मुक्काम सर्जनहार बापचा, दुसरा मुक्काम माता आणि पिताचा, तिसरा मुक्काम सय्या खाट आणि चौथा मुक्काम मशानभूमी. हा विवेक कुदरती रचनेने येतो. मातेच्या गर्भात तिथे पण मस्ती केली. माता पित्याच्या गर्भामध्ये सर्जनहार बापला जसं वचन दिलं असेल तसं जर राहिलं तर मातालाही वाचेल, तोही वाचेल. परंतु त्याने काय गडबड केली, एक तर माताला घेऊन जाईल की तो स्वतः चालला जाईल. नंतर इथे आला, आईच्या अंगामध्ये झोपला, माझ्या अंगावर झोपला आणि हागला, मुतला, सगळं आईने साफ केलं. त्याच्यानंतर झोक्यामध्ये गेला. तिथे बाई मुलगी असत, एकदम त्याच्या बहिणी बघायला येतील, मावशी बघायला येतील सगळे, आणि तो मस्त झोका मारेल. तिथे पण काय पाहिलं नाही. त्याच्यानंतर तरुण झाला तेव्हा इकडचे कापले, तिकडचे कापले, इकडची पॅन्ट फाडून घेतली, इकडे काय केलं, तिथे पण मस्तीच. त्याच्यानंतर म्हातारा झाला, वय झालं, इकडे टाकून गेलं, तिकडे टाकून घेतलं, हिच्याकडे वेगळी नजर, तिच्याकडे वेगळी नजर, तिथे हे काढून घेऊ, तिथे पण तमाशाच. त्याच्यानंतर वय होता तेव्हा पण तसंच. आणि शेवटी जेव्हा हा कुदरती वेळ बघायचा होता तेव्हा मन मस्ती केली. शेवटी असा सय्येवर असा झोपून जातो आणि आग विस्तव लावतात. त्याने कुदरती रचना सन्मुखीच राहिला असता तो व्यवहार दाखवता. जेव्हा अंत समय येतो तेव्हा असा झोपून गेला. असा जर सन्मुखी राहिला असता तर हा कुदरतीवर दिसून गेला असता. म्हणून दादांनी सन्मुखीवर दाखवला का हा कुदरतीवर बघ. पण आपण सगळ्यांनी बघितलं नाही. दादा म्हणून सांगत होते, मातांनी तरी 9 महिन्याचा हिशोब ठेवला. ती जेव्हा मासिक पाळी चालली जाते त्याच्यानंतर गणती करते, एवढे महिने झाले तेवढे, मग 9 महिन्यापर्यंत आता हा बाळ पूर्ण होता, आता डिलिव्हरीचा पिरियड आला. आपल्याला तर काहीच माहिती नाही. तर बायांनी दादा सांगायचे, या जगामध्ये सती आणि पतीचं नातं, माता आणि पिताचं नातं, हे संसार आणि ही रचना बघून बापाचं घर बघण्यासाठी हा रचना दिली होती, हा व्यवहार दिला होता. परंतु त्याला मस्ती आणि मज मध्ये काढून टाकलं या मानवाने, या जीवने. म्हणून लोकांत पुरुषाला आता हिशोब घेणार. मार्चच्या एंडिंग आली विश्वाची. आजपर्यंत कोणताही हिशोब झाला नव्हता. हा जगाचा हिशोब होणार. या जगामध्ये ना मंजित राहणार, ना मस्जिद राहणार, ना काय जशी तशी रचना होणार. आणि हा योग फार झपाट्याने पुढे येत आहे. जेव्हा हा जगाचा व्यवहार, जगाचं तंत्र काय करताय बघतो, तर सगळा जीव कुदरती व्यवहार करण्यात येण्याच्या तयारीत लागलेला आहे. आणि हे यावं लागणार. हे एक मंदिर आहे. रामदास बाबा होते रंजनपूरला, तेव्हा माझ्यासारखे पुढारी गेले. सांगेल, बाबा तुम्ही तर या समाजासाठी फार मोठं केलं, आम्ही तुझ्यासाठी मंदिर बनवणार आहे म्हणे. रामदास बाबांनी सांगितलं, आज जेवण करून घ्या, सकाळी आपण बोलू. सांगितल्यावर ते झोपून गेले. उद्या काहीतरी निर्णय देतील बाबा असं. रामदास बाबांनी सांगितलं, मंदिर असं बनवा की आकाशाच्या वरती काढा. जेवण करून घेतले, माझ्यासारखे पुढारी सपडासूप पडून गेले. याचं मंदिर कोणी बनवेल? या
विश्व रचण्याची मंदिर कोणी बनवेल? नाही. हा कर्मकांड, हा जगाने कर्मकांड करून व्यापार केला, शरीरचा बी व्यापार केला, कुदरती संपत्ती त्याचाही व्यापार केला आणि स्वार्थ आला आणि जगाला कर्मकांड मध्ये फसवलं. त्या कर्मकांड मधून काढण्यासाठी जीवाला सुख शांतीचा मार्ग दाखवण्यासाठी केसरी दादा यावं लागलाय. माझं ट्रॅक्टर माफ होऊन जायला पाहिजे, माझं हे माफ हे तर होणारच, परंतु हे काय आहे जाणून घ्या माझ्या मित्रांनो, माझ्या बहिणींनो. असा योग येणार नाही, असा समय येणार नाही, अशी परिस्थिती येणार नाही. आज मी देह सोडला तर मी येतो का नाही कोण भरोसा, परंतु हा मौका आहे, हा समय आहे. आपल्याला हे शरीर रूप धारण केलं आहे, याच्यामध्ये बघून घ्या हे बनलं कसं, ही रचना कशी आणि आपण कसं. आणि हा बोलणारा कोण आहे? जग आत्मस्वरूप होसकोती ह्याची गोष्ट करतो, परंतु दादांनी आत्मस्वरूप आत्महंस तर सांगितलंच, परंतु आत्मरूपचा सेंटिंग कुठे आहे, त्याचे मार्गदर्शक कुठे आहे, जे येतं आणि जातं. आता सांगतो मी मोलगीला होतो म्हणून इथे कुंडाला येऊन गेलं, तसा हा जीव तरी कुठेतरी त्याचा मुक्का बाहेर म्हणतो, मातेच्या गर्भात येतं आणि या मातेच्या पोटावर येतं. पूर्ण जगाचा व्यवहार कोणता आहे? एकच आहे का दुसरा तिसरा आहे? मग धर्मामध्ये काय आहे? त्याचा धर्म वेगळा, याचा धर्म वेगळा, त्याचा धर्म वेगळा, त्याच्यामध्ये वेगळं, पण इथं तर जे आहे त्याचं आहे सेम रुलिंग. 99 इयर रिलीज मध्ये सेम रुलिंग दाखवलं आहे. जगाचं रुलिंग आहे ते सेम आहे. आणि ते सेम रुलिंग कोणतं आहे? इंडियन कुदरती कॉन्स्टिट्यूशन. आणि जगाचं कॉन्स्टिट्यूशन आहे विटो पार्स आहे, पास आहे, फ्रान्स आहे, चायना आहे, जपान आहे, नाही जपान नाही, फ्रान्स आहे, रशिया आहे, चायना आहे, ते विटो पार्स आहे. विटो पार्स म्हणजे काय? जास्त जण गोडा होऊन जायचं, ज्यांना घाबरायचं, एखादा गाठत असेल त्याला जास्त जण जायचं आणि त्याला बोलून घाबरून टाकायचं. त्याला सांगतात आंदोलन, रॅली, मोर्चा. त्याला ते सांगतात, त्याला विटोपार म्हणजे मनस्वी सर्जित शक्ती त्या 5 कडे आहे. परंतु दादाला इंडियन नॉन-ज्युडिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार, एसी कुंवर केसरी सिंग दादाला कुदरती पावर्स आहे. तुम्हाला असं नका समजू ही हवा आहे, पंचचूड आहे. हवा काही वेळेस वाढते, काही वेळेस कमी होते. हिचं बी कंट्रोलिंग कुठेतरी आहे असेल ना. ही धरती पण वाढते, हालचाल करते, फाटते. ही पण सजीव आहे. पाणी पण कमी होतं, वाढतं. कुठेतरी त्याचं रिमोट कंट्रोल असेल, त्याला ते जाणतात. आणि दादा पाणी कमी करू शकतात, हवा कमी करू शकतात, वाढवू शकतात. जो मातेच्या गर्भामधून येणार आहे त्याला रोखू शकतात आणि जो जाणार आहे त्याला थांबवू शकतात. एकदा गुजरातला समाजाला असे दाखल, गुजरातला समाजाचा माणूस चालला गेला होता. दादांना सांगितलं दादा चालले गेले. मग दादा गेले. मग दादा चल ये परत ये. तर त्याला जिवंत करून दाखवलं. नाही तर दादाकडे पूर्वी त्रास होता, जाऊ देत नव्हते. दामजी दादा जेलमध्ये ठेवायचे. दादांना स्वतःला फाशी जे करता आलं ते करून पाहिलं, परंतु का टिकला हा समाज? की त्यांच्यामध्ये काहीतरी पाहिलं आणि ते कुदरती व्यवहार दाखवला. म्हणून हा समाज दादाकडे येत गेला. आता जगाला यावं लागणार. हे कुदरती प्रश्न आहे, माझा आणि तुझा नाही. हा कुदरती व्यवहार आहे आणि तो कुदरती व्यवहार दादांनी दाखवून दिला. त्या पद्धतीने आपल्याला चालायचं आहे.
आपल्याला व्यवहार चालवायचा नाही, चालायचा आहे. प्रत्यक्ष आपल्याला जेवढं जमल ते त्या व्यवहार चालायचं आहे. म्हणून दादा इथे आले आणि संमेलन घेतलं. त्या संमेलन निमित्त आपण इथे बसलेलो आहे. तर माता आणि पिता, सती आणि पती, हे जगाची रचना आहे. इथे बी सतीपतीचा व्यवहार आहे. वरती आकाश आहे, नैऋत्येकडून हवा सुटली, नंतर वीज सुटते, गडगडाट होते, वीज चमकते आणि इथे पाणी पडतं आणि असंख्य अंकुर उगून निघतं. तसंच माता आणि पिताचा पण व्यवहार आहे. हा कुदरती व्यवहार आजचा नाही, त्यालाच हे सगळं आहे. रेव्हेन्यू तिकीट थोडक्यात सांगतो आता. रेव्हेन्यू तिकीट ही सृष्टीची रचना कशी झाली. सर्व्हिस तिकीट म्हणजे माता आणि पिता इथे आल्यानंतर त्यांनी सर्व्हिस केलं, त्यांचे मिलन झालं. पोस्ट तिकीट, पोस्ट तिथून येतं ना, पोस्ट, हा पोस्टिंग आहे. माता आणि पितांनी मागितलं तेव्हा तो तिथून पोस्टरद्वारे आला, सर्जनहार बापच्या घरून आला. पोस्टी कोर्ट ऑफ इंडिया, कोर्ट म्हणजे माताचा गर्भ 9 महिने जर तो चांगला राहिला तर ती सुखरूप डिलिव्हरी होते, सुखरूप येते. आणि जर काही येतं इन्साफ, कोर्ट ऑफ इंडिया, हा जेवढा जो रुलिंग आहे हा कुदरती आहे, नॅचरली आहे, हा जगाचा व्यवहार आहे, हा कुदरती व्यवहार आहे. आणि करन्सी हिच्यावरनं, करन्सी कणीवरनं हिचं बजेट नाही, ही करन्सी बनते. म्हणजे हे जे आहे शरीरचा व्यवहार चालवते आणि ही करन्सी देशाचे व्यवहार चालवते. देश आणि देहीचा जो व्यवहार चालवतं तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार कोण आहे. एसी कुंवर केसरी सिंह, मातोश्री जमनाबा, पिताश्री टेट्याबाई कानजी, मुक्काम पोस्ट काटासवाड, तहसील व्यारा, दिष्ट सुरत, भारत इंडिया, हे जगाने डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्यानुसार त्या आधाराने आपण बसलो आहे. हे काय असं काय मीटिंग नाही, काय मोर्चा नाही, काय मागणी नाही, परंतु हा जगाचा व्यवहार होता. हा जगाचा व्यवहार हा दुनियाला, हा मानवला, हा जीवला समजून एका मार्गाने, शांतिमय मार्गाने हा जगत चालेल. पुढचं संवर्धन होईल, कुदरती व्यवहारकडे हा जगत चालेल. आणि हा व्यभिचार, भ्रष्टाचार, पापाचार व कुदरती व्यवहार याच्यामधून निघेल आणि स्वर्गीय मार्ग, हेवंस लाईट अवर गाईड, प्रकाशमय जीवन, त्याला सांगतात ज्योत ज्योती प्रदीपचा समाज, आध्यात्मिक ज्योत ज्योती प्रदीपचा समाज. आद्य सगळे मंत्र तंत्रला भेटतात. आद्य काय, आद्य म्हणजे काय होतं. आद्य ही रचना, कुदरती रचना धरती होती. आद्य सूर्यचंद्र होता. आद्य ही कणी होती. आद्य हे शरीर होतं. आद्य काय, आध्यात्मिक काय, हे बॉडी कंपॅरिझनने दादांनी विश्वाला दाखवलं. आणि बाकी काय सांगतात, तुमची हिस्ट्री काय, तुमचं किताब काय, तुमचं पुस्तक लिहावं लागेल का. ही पुस्तकची गरज नाही. पुस्तक फाटून जाईल, फाटेल, तुटेल. हे कोण लिहिल का. एवढी रचना आहे, एवढं जो भांडार आहे, याच्या लिहिणारा कोण पैदा होईल का. हे दादांनी हे प्रत्यक्ष प्रमाणमध्ये, शरीरमध्ये, सूक्ष्म प्रमाणमध्ये दाखवलं आणि ते आपल्याला बस्त केलं. मी एवढंच बोलणार, नवीन पिढीला स्वार्थामध्ये जाऊ नका. खरंच काय आहे, ही रचना काय आहे, हा शरीर काय आहे, ही रचना कशी बनली, ही रचना कशी बनली. आपण आली गेलं, याला अर्थ काय. परंतु हा व्यवहार काय आहे आणि दादा काय घेऊन आले. जगामध्ये आजपर्यंत कोण
कोणी सांगितलं नाही, कोणी दाखवलं नाही, ते घेऊन आले, परंतु आम्ही स्वार्थामध्ये पडलो. हा खरंच काय आहे? चालेल एक दिवसाचं जेवण भेटणार नाही ते चालेल, पण दादांनी काय सांगितलं असं का सांगितलं हा प्रश्न का नाही केला? दादाला फसला का सांगितलं हा प्रश्न का नाही निर्माण केला? हा दादा 1 रुपये करन्सी दाखवतो, या हे करन्सीज का दाखवतो हे का नाही विचार केला? आणि या स्टॅम्पवर जो स्टॅम्प लिहिला इंडियन अनसोल्ड त्या 4 लाईन्स ठेवला आहे, त्याच्यामध्ये असं का नाही विचार केला? याचा अर्थ 1 रुपये करन्सी भारतात ज्या कोणी आणि रूपचं प्रथम आवागमन ज्या धर्तीवर झालं, ते माता आणि पिता प्रथम ज्या धर्तीवर आले ती जागा, क्रांतास मातेचा गुप्त भागापासून मधून या धरती मातेवर ती जागा प्रथम रचना. म्हणून भारताला सांगतात भारताची सर्वश्रेष्ठ संस्कृती, का की जगामध्ये काही ठिकाणी 6 महिने दिवस दिसतो, काही ठिकाणी 6 महिन्यांनी रात्र आणि 6 महिने असं, काही ठिकाणी असं, पण इथे 24 तासाचं हे आहे, रात्र आणि दिवस. आणि सेंटर मध्ये आहे आता हा प्रकाश आहे, असा हा फैलत जाईल तर थोडा वेळ लागेल, पण आपण कसं किती भाग्यवान असेल, या भारत भूमीवर आपला जन्म झाला. त्यातल्या त्यात मला तर आनंद होतो या 7 पुण्यामध्ये पाठवलं, जिथे प्रथम माता आणि पिता आणि कणी मूळ बीजची जागा, जेवढं जर बीज आलं आहे इथूनच ह्या विश्वामध्ये पसार झालेला आहे. हे अशा भागामध्ये अशा रचनेमध्ये आम्हाला जन्म दिला आहे. किती हा जगत जेव्हा हा व्यवहार समजून जाईल भारताचं, म्हणून जग भारतावर अतिक्रमण झालं, भारतामधून सगळ्या देशातले लोक आले, का आले? अशी भूमी विश्वामध्ये नाही, अशी महान भूमी, महान जम्बूद्वीप कोण असं विश्वामध्ये नाही. करता करता शोधार्थ सुख साठी या जगामध्ये सगळ्या ठिकाणी लोक आले, आणि सगळ्या ठिकाणी लोक आले त्याला रजिस्टर एडी झाले, आणि रजिस्टर एडी त्याची मुदत संपलेली आहे. म्हणून CAA, NRC, MPR आणि सुप्रीम कोर्टाला 2011ला इमिग्रंट्स एवढे आणि नेटिव्ह एवढे, आणि 2019ला सुप्रीम कोर्टाला बोलावं लागलं. रेव्हन्यू रेकॉर्ड टायटल दस्तावेज नाही, रेव्हन्यू रेकॉर्ड म्हणजे माझी गाडी असेल तर RC बुक घेऊन जाणार, सांगणार माझी गाडी. घर असेल तर 8 नंबर घेऊन जाणार, 8 नंबर दाखवलं माझं घर. शेत असेल तर 7-12 घेऊन जाणार माझं शेत. परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे रेव्हन्यू रेकॉर्ड टायटल दस्तावेज नाही, हा मालक आहे, वारस आहे असं प्रूफ करत नाही. हा जगत काय करेल आता? मस्तीमध्ये जाणार. परिस्थिती कठीण येणार. ज्याचं खाल्लं त्याला तर सांगितलं नाही, कोणाचं नाव घेतलं? ज्याचं खात होतं त्याच्या नावावर नाही घेत. धरतीमाताचं कोणी नाव घेतं का रे? हवाला कोणी नमस्कार करतो का? पाण्याला कोणी नमस्कार करतो का? माता आणि पिताचा कोणी पाय लागतो का? माता पिता उघडे असतील आणि दगडाच्या बनवून ठेवतात, त्यासाठी चांगल्या साड्या घेऊन जाणार. दगड असेल तर भोजी पुरी तेल देणार, पण इथे माता पिता खाटेमध्ये रडत आहे, त्याला कोणी बघणार नाही. हा जगाचा अंधकारचा समय आला, म्हणून एसी कोर केसरी सिंग दादांना यावं लागलं. आणि म्हणून मी आठवण करतो त्यांची. मी तर बोलायला तर फार माझं टोन वेगळं आहे, म्हणून दादांना यावं लागलं. आणि दादा का भेटले? दादांना पूर्वीचे वयस्क माणसं ते विचारतो, दादा सगळे तुला शब्द आहे. कोणी मंदिर मध्ये बसलाय, कोणी चर्च मध्ये बसलाय, कोणी गुफामध्ये गेलेला आहे, कोणी
काय करताय, कोणी मस्जिद मध्ये बसला आहे, परंतु आम्ही तर ना जप केला ना तप केला. आदिवासींनी काय केलं? ना जप केला ना तप केला, ना मंदिर बनवलं ना मस्जिद बनवलं. तुझ्यासाठी तर आम्ही आराधना नाही केली, तुझ्यासाठी तर प्रार्थना नाही केली, परंतु तू आम्हाला कसा भेटला? दादांनी सांगितलं, कणी दाखवली. ही कणी सगळं जग. आदिवासी काय करत होता? या टायमाला आता शेत साफ करेल, हे काडक्या बिडक्या साफ करतील. आता नाही साफ करत, आमचे सुधरून गेलो ना आपण. काडक्या बिडक्या साफ करणार, दोघं नवरा बायको जाणार. गेल्यानंतर साफ केल्यानंतर ते घरी येणार. पाऊस पडल्यानंतर घरामध्ये जी कणी असेल ते घेणार, एक जण नांगरणार, एक जण साफ करणार आणि टाकणार. त्याच्यानंतर साफ केल्यानंतर उगणार, तिला कचरा असेल तर काढणार. उगल्यानंतर शेत बघणार आजूबाजूला कसं आहे काय आहे. नंतर पिकल्यानंतर कापून आणणार. कापून आल्यानंतर मस्त सारवून देणार, त्याच्यामध्ये ठेवणार. त्याच्यामध्ये मळणी करणार. मळणी केल्यानंतर घरामध्ये घेऊन जाणार. घरामध्ये घेऊन गेल्यानंतर ते पण खाणार, कोणी बी आलं त्याला देणार खायला. हे निरंतर चालत होत. आणि एका बाजूला हा जिवंत आहे, याला दुर्लक्ष करणार आणि मूर्ती किंवा फोटो लावणार, तिथे अगरबत्ती लावणार, तिथे तेल ठेवणार, तिथे दिवा, भजी, पुरी जे ठेवायचे ठेवतील. तो खात नाही, त्याला देणार. परंतु हा जिवंत येतात, ते खिशामधून कसं काढायचं ती बुद्धी चालवणार. त्याला बुद्धिजीवी सांगतात. मग जगाची भक्ती कोणाची श्रेष्ठ ठरली? याच्याबरोबर राहण्याची श्रेष्ठ ठरली. म्हणून एसी कोर केसरी सिंग दादा हिचा आधार घेऊन या जगामध्ये आले आणि हा आदिवासी मध्ये आले. हे मी नेहमी आठवतो. असा महान योग भेटणार नाही, ही संधी भेटणार नाही. पुन्हा जगाला आव्हान केलं आहे. तो कोणी असेल, गुलाम बाबांनी तर लिहिलं आहे, 28 न्याती के लिए धर्म चला रहा हूं. 28 न्याती जेवढं जगामध्ये बीज आहे त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी हा कार्य चालवलेला आहे. हा कार्य आहे. हा हिंदू मुस्लिम ख्रिश्चनचा प्रश्न नाही, हा जगाचा प्रश्न आहे, मानवाचा प्रश्न आहे, जीवाचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न एसी कोर केसरी सिंग दादांनी हिचा आधार दाखवला. हिला ओळखल्याशिवाय जगाला शांती नाही. म्हणून एसी कोर केसरी सिंग दादा एसी पुरुष, ओकांट पुरुष, ओकाउट ऑफ करंट, ओकाउट ऑफ कंट्री, ओकाउट ऑफ करन्सी. जो व्यवहार हिचा जाणतो, जो व्यवहार सृष्टीचा जाणतो. जगात काय सांगतो इथे म्हणजे बंद करणार मी. जगात सगळं सांगतं, विज्ञान सांगतं ही सृष्टी, ही धरती निर्जीव आहे. मग निर्जीव असली तर हे सजीव कसं उगलं असतं रे? हा किती भ्रम भरला. तर हे ज्याच्यामध्ये साक्षात जीव आहे, ज्याच्यामध्ये साक्षात आत्माचा प्रवेश आहे, त्याला दादांनी दाखवलं. ह्याला विवेक कर, ह्याला नम. तर हा सरळ मार्ग आहे. सरळ दिसतं तर सांगितलं आहे दादांनी. म्हणून सांगितलं आहे, आंधळ्याला समजेल, बहिरेलाही समजेल, मुक्यालाही समजेल, लंगड्यालाही समजेल, असा व्यवहार आहे. आता एकच सांगतो मी, संसार जेव्हा 16 वर्ष झाल्यानंतर आंधळा असेल तोही संसार करतो, बहिरा असेल तोही संसार करतो. सगळं तिथे कोणी शिकवायला गेलं रे? हा कुदरती व्यवहार आहे. हेवन्स लाईट ओव्हर गाईड. आणि ते दादा आले म्हणून आपण इथे बसलो आहे. मी जास्त बोललो आहे, एवढंच बोलून मी इथे थांबतो. स्वकर्ता पितू की जय.